हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आज आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र की जो TY.BCom पुणे युनिव्हर्सिटी यांचा सब्जेक्ट आहे त्याचा थोडक्यात ओळख घेणार आहोत. डिअर स्टुडंट्स, विषयाकडे जाण्यापूर्वी जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे. बघा, यापूर्वी आपण इन्कम टॅक्सचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत की जे तुम्हाला MCQच्या दृष्टिकोनातून नक्की महत्त्वाची ठरतील. त्याचबरोबर बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्कचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. ऑडिट याचे मराठी आणि इंग्लिश या दोघंही लँग्वेजमध्ये असणारा व्हिडिओ आहे. कॉस्टिंगचे आहे, मग त्यामध्ये कॉस्टिंग थर्ड असेल, सेकंड असेल, हे सर्व व्हिडिओज तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक भेटून जातील. काही विद्यार्थी विचारतात, सर हे आमच्या युनिव्हर्सिटीला चालतील का वगैरे वगैरे. डिअर स्टुडंट, ओव्हरऑल एक प्रकारे आपण काय करायचं की तुमच्या सिलेबसप्रमाणे तुमच्या सिलेबसच्या कंटेंटप्रमाणे व्हिडिओ बघत चला, जेणेकरून आपल्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण कॉस्टिंगचा व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये मेथड्स घेतल्या होत्या. मग ह्या मेथड जर तुमच्या सिलेबसमध्ये असतील तर 100% तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. सो व्हिडिओ एकदा बघत चला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्यामधील जो पोर्शन ॲप्लिकेबल आहे, जरी युनिव्हर्सिटी वेगळी असली मात्र तुमच्या सिलेबसमध्ये जे कंटेंट दिलेले आहेत ते कंटेंट मात्र ऑल ओव्हर सारखे असतात. सो सिलेबसमधील कंटेंट जर कवर होत असतील आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की मग तुमची युनिव्हर्सिटी वेगळी असली तरी बघत चला. क्लिअर आहे? सो आपण वेळ वाया न घालवता लेक्चरला सुरुवात करतोय. या व्हिडिओतून तुम्हाला 2-3 गोष्टी होतील. एक तर आपण इंट्रोडक्शन घेतोय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची, थोडक्यात ओळख घेतोय, काही महत्त्वाचे सिद्धांत बघणार आहोत आणि त्याचबरोबर स्टडी करत असतानाच MCQज कसे पडतील याचा देखील आपण विचार करणार आहोत. डिअर स्टुडंट, तुम्ही देखील सुरुवात करायचं आहे स्टडीला आणि एक चॅप्टर तुम्ही तयार करत असताना त्यासोबत कसे MCQ पडू शकते एक स्वतः विचार करून इम्पॉर्टंट पार्ट सॉर्ट आऊट करून बाजूला घ्यायचा आहे. आज आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा फर्स्ट पार्ट घेऊन आलेलो आहोत. 2 भागात मी विभागणी केलेली आहे. फर्स्ट 4 चॅप्टर वेगळे केलेत आणि उरलेले 4 चॅप्टर या पद्धतीने मी 2 भागात हा व्हिडिओ बनवतोय. सो फर्स्ट आपण इंट्रोडक्शन त्याचबरोबर काही सिद्धांत बघणार आहोत. तो सुरू करूया विषयाला. बघा, काय आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची थोडक्यात ओळख करून घेऊया. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हटलं की आपल्याला सर्वात महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन, एक माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय. सो बघा, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय. जेव्हा 2 किंवा अधिक देशांमध्ये जेव्हा व्यापार होतो तेव्हा अशा व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. 2 किंवा अधिक देशांमध्ये केला जाणारा व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. ओके, याच्यावरती तुम्हाला प्रश्न असा पडू शकतो की बाबा 2 किंवा अधिक देशांमध्ये केला जाणारा व्यापार डॅश डॅश हा व्यापार आहे. सो आंतरराष्ट्रीय व्यापार. त्या पलीकडे जाऊन एक नेहमीचा आपण म्हणूया पर्वणीचा प्रश्न तयार होत असतो. देशाची सीमा ओलांडून जो व्यापार केला जातो तो व्यापार कोणता, तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. म्हणजे थोडक्यात काय, देशाची सीमा ओलांडून सीमेबाहेर जो व्यापार केला जातो, इतर देशांबरोबर जो व्यापार केला जातो तो व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार होय. सीमा ओलांडून सीमेबाहेर आपण व्यापार करतो, देशाची सीमा ओलांडून व्यापार करतो. लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप 3 प्रकारात आपण बघा विभागलेत: आयात, निर्यात आणि चक्राकार प्रवाह. आयात म्हणजे दुसऱ्या देशातून मागणी करणं. निर्यात म्हणजे दुसऱ्या देशाला माल पुरवठा करणं. ओके, या पद्धतीने पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व. बघा, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व 4 पॉईंट. ॲक्च्युली इथे प्रिंटिंगमध्ये आपल्याकडनं 3च झाले, बट हे 4 पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत. पहिला पॉईंट आहे समृद्धी व विकास. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होणार आहे, तर यामुळे तुम्हाला इतर देशांबरोबर संबंध निर्माण करता येतील आणि त्यामुळे आपल्या देशाचा विकास घडवून आणता येईल. थोडक्यात काय, आपल्या देशामध्ये जे प्रोडक्ट तयार होतं, ज्या गोष्टी तयार होतात, जो माल तयार होतं, जे उत्पादन आहे आपल्या देशाचं,
याची निर्यात करून तुम्ही आंतरराष्ट्रीय चलन मिळवू शकता आणि या चलनाचा उपयोग अर्थात काय, आपल्या देशाची समृद्धी होणार आहे, विकास होणार आहे, त्यातून सर्वसामान्य लोकांची त्यामध्ये समृद्धी होणार आहे. मग जसं उदाहरण म्हणून घेऊया, आपण चहाची निर्यात केली, मसालेजन्य पदार्थांची निर्यात करतो, आपण दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करतो, यातून आपल्याला परकीय चलन मिळणार आहे आणि अर्थात समृद्धी आणि विकास साधता येईल. त्याचबरोबर दुसरा पॉईंट, विकसनशील राष्ट्रांना लाभ. विकसनशील राष्ट्र म्हणजे जे विकसित नाही झाले मात्र विकासाच्या वाटेवर आहे, प्रगतशील आहे आणि अशा राष्ट्रांच्या बाबत की त्यांच्याकडे अर्थात औद्योगिक क्रांती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झालेली नसणार आहे आणि या दृष्टिकोनातून न्यू टेक्नॉलॉजीज असेल, चांगल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी, न्यू टेक्नॉलॉजी या तुम्हाला बाहेरून आयात करणं पॉसिबल होईल. त्याचबरोबर तुम्ही जर कृषीप्रधान देश असेल तर निर्यातला प्रोत्साहन मिळेल. पुढे अन्नधान्याची उपलब्धता, आपण पुढचा भाग बघतोय, अन्नधान्यांची उपलब्धता आणि अर्थात अन्नधान्याचा तुटवडा तुम्हाला भासत असेल तुम्ही आयात करू शकता. नेक्स्ट, किमतीत व उत्पादन खर्चात स्थैर्य किंवा घट म्हणूया आपण, की किमती तुमच्या उंचावत असतील त्या पद्धतीने बॅलन्स ऑफ पेमेंट मेंटेन करून तुम्ही त्या किमतीवरती काय करू शकता, नियंत्रण करू शकता. पुढे फार महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून, आंतरप्रदेशीय व आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक. आपण कन्फ्यूज होतो, MCQ म्हटलं की वन मिस्टेक, एक चूक म्हणजे तुमचा तो जो मार्क मिळणार आहे तो तुमचा मार्क जाईल, मार्क घालवला जाईल. सो लक्षात ठेवा, आंतरप्रदेशीय ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि आंतरराष्ट्रीय वेगळी कन्सेप्ट आहे. आपण थोडक्यात आपल्या लँग्वेजमध्ये समजून घेऊ आणि नंतर पॉईंटकडे जाऊया. आंतरप्रदेशीय म्हणजे काय, देशाच्या सीमेअंतर्गत जो व्यापार केला जातो तो आंतरप्रदेशीय व्यापार होय, देशाच्या सीमेअंतर्गत केला जाणारा व्यापार. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, तर देशाची सीमा ओलांडून, तुम्ही देशाची सीमा ओलांडून जेव्हा व्यापार करता देशाची सीमा ओलांडून जेव्हा व्यापार करतो आपण, इतर देशांबरोबर जे व्यापार करतो ते आंतरराष्ट्रीय व्यापार झाले. आंतरप्रदेशीय देशाच्या सीमेअंतर्गत केला जाणारा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय देशाच्या सीमेबाहेर केला जाणारा व्यापार. मग थोडक्यात आपण त्याची अर्थ किंवा व्याख्या समजून घेऊया. देशांतर्गत व्यापार हा आंतरराज्यीय स्वरूपाचा असतो, म्हणून या व्यापाराला आंतरप्रदेशीय व्यापार असे म्हटलं जातं. देशांतर्गत होणार आहे, मग एका राज्याचा दुसऱ्या राज्याबरोबर असू शकतो, एका जिल्ह्याचा दुसऱ्या जिल्ह्याबरोबर. थोडक्यात काय, तर हा देशाच्या सीमेअंतर्गत होणारा व्यापार आहे. ओके, पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय व्यापार, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा आयात निर्यात या पद्धतीने व्यापार होतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार आपण असं म्हणतो. दोन देशांमध्ये व्यापार होतोय म्हणजेच देशाची सीमा ओलांडून सीमेबाहेर दोन किंवा अधिक देशांमध्ये जो व्यापार होतो तो आंतरराष्ट्रीय व्यापार झाला. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व बघूया थोडक्यात. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल, रोजगार निर्मिती होईल, आंतरराष्ट्रीय सहकार मिळेल, श्रम विभागणी व विशेषीकरणावर तुम्हाला भर देता येईल. त्याचप्रकारे विस्तृत बाजारपेठ, उत्पादन तंत्रात बदल करणं शक्य आहे, आवश्यक वस्तूंची तुम्ही आयात करू शकता आणि कार्यक्षमतेत वाढ होते, वेगवेगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात. या पद्धतीचे काही फायदे आहेत. बघा प्रश्न कसा तयार होऊ शकतो, देशाच्या सीमेअंतर्गत जो व्यापार केला जातो तो कोणता व्यापार आहे, तो आंतरप्रदेशीय. दोन राज्यांमध्ये जो व्यापार केला जातो तो आंतरप्रदेशीय व्यापार आणि दोन देशांमध्ये केला जातो तो आंतरराष्ट्रीय व्यापार. लक्षात घ्या. पुढे जाऊया. अगेन तिसरी आणि फार महत्त्वाची कन्सेप्ट, कन्फ्युजन होऊ शकतं. आंतर उद्योग व्यापार म्हणजेच इंट्रा इंडस्ट्रियल ट्रेड. आंतर उद्योग व्यापार म्हणतोय आपण.
जेव्हा एका उद्योगातील उत्पादन वस्तूंचा भिन्न उद्योगातील वस्तूंबरोबर विनिमय केला जातो तेव्हा त्यास आंतर उद्योग व्यापार असे म्हणतात. फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. MCQमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरप्रदेशीय व्यापार, आंतर उद्योग व्यापार याच्यावरती MCQज पडू शकतात. सो कन्सेप्ट अंडरस्टँड करत चला. तुम्ही स्टडी करताना देखील आपल्या लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ समजून घेत चला, जेणेकरून दिलेल्या ऑप्शनमधून तुम्हाला उत्तर शोधणं, ॲन्सर शोधणं इझी होणार आहे. तुम्ही असे MCQ जर पाठांतर करायचा विचार केला तर 100, 200, 1000 MCQ करून देखील जास्त फायदा होणार नाही, की जो फायदा तुम्हाला ती कन्सेप्ट अंडरस्टँड केल्यानंतर होईल. सो लक्षात ठेवा, कन्सेप्ट अंडरस्टँड करत चला. मग आंतरउद्योग व्यापार काय? तर दोन विभिन्न वस्तूंचा आपण काय करतो, यामध्ये विनिमय करतोय. एका देशातील वस्तू ही दुसऱ्या देशातील वेगळ्या वस्तूबरोबर विनिमय केला जातो तेव्हा यास आंतर उद्योग व्यापार असं म्हणतात. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे बघा. उदाहरणार्थ भारतातील चहा, ओके, भारतातील चहाचं इंग्लंडमधील कापडाबरोबर तुम्ही विनिमय केला, एक्सचेंज केला, तर हा काय झाला? आंतर उद्योग व्यापार. भारतातील एक वस्तू आहे चहा, हिचं इंग्लंडमधील दुसऱ्या वस्तूबरोबर विनिमय करताय, तुम्ही वेगळ्या वस्तूबरोबर विनिमय करताय, की इंग्लंडची जी वस्तू आहे कापड, ओके. आपल्या देशाची स्पेशालिटी, आपण कृषीप्रधान देश आहोत आणि चहाचं उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणावरती होतं आणि आपण याची निर्यात करू शकतो. म्हणून आपण चहा आणि इंग्लंडमध्ये कापडाचं औद्योगिक क्रांती झालेली आहे, तिथे कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं, ते त्याची निर्यात करतील. आणि या पद्धतीने तुम्ही काय करताय? एक्सचेंज करताय, चहाचं एक्सचेंज तुम्ही करताय कापडाबरोबर. हे झालं आंतर उद्योग व्यापार दोन देशांमध्ये घडून आलेला. सो आंतरप्रदेशीय दोन राज्यांमध्ये जो व्यापार होतोय सीमेअंतर्गत, देशाच्या सीमेअंतर्गत. आंतरराष्ट्रीय देशाची सीमा ओलांडून दोन किंवा अधिक देशांमध्ये होणारा व्यापार. आंतर उद्योग दोन वस्तूंचा विनिमय होणार आहे, एक्सचेंज होणार आहे. लक्षात घ्या. पुढे जाऊया. काही महत्त्वाचे सिद्धांत आपण या ठिकाणी हायलाईट केलेले ते सिद्धांत बघणार आहोत. पहिला सिद्धांत आपण घेतलेला आहे हेक्स्चर अँड ओहोलिन यांचा सिद्धांत. सो हेक्स्चर ओहोलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आधुनिक सिद्धांत याची मांडणी केलेली आहे. 100% तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न असा असू शकतो, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आधुनिक सिद्धांत हा खालीलपैकी कुणी मांडला? वेगवेगळे ऑप्शन असतील, ॲडम स्मिथ, हेक्टर, ओके, हेक्स्चर अँड ओहोलिन वगैरे वगैरे. यातून आपल्याला प्रॉपर आन्सर म्हणजे हेक्स्चर अँड ओहोलिन याची निवड करायची आहे. सो हेक्स्चर ओहोलिन यांनी कुठला सिद्धांत मांडला आहे? आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आधुनिक सिद्धांत. लक्षात ठेवायचं आहे. हे प्रश्न काय तयार होईल सांगता येत नाही. आता आपण आंतर उद्योग व्यापार बोललो होतो, असं सांगतील की भारताच्या चहाचं इंग्लंडमधील कापडाबरोबर केलं जाणारा विनिमय म्हणजे डॅश डॅश टाईपचा हा व्यापार आहे. सो आंतरराष्ट्रीय आहे की आंतरप्रदेशीय आहे की आंतर उद्योग आहे की इतर काहीतरी. सो आंतर उद्योग म्हणजे प्रश्न काय विचारतील याचा आपण अंदाज बांधू देखील शकत नाही. मात्र जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं इझी उत्तर देऊ शकता. सो लक्षात ठेवा, हेक्स्चर ओहोलिन यांचा सिद्धांत आहे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आधुनिक सिद्धांत. लक्षात ठेवायचे, स्क्रीनशॉट घ्या. या सिद्धांताची काय वैशिष्ट्ये बघा. एक पॅरलल स्टडी करत चला. आता हेक्स्चर आणि ओहोलिन यांनी जो सिद्धांत मांडला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आधुनिक सिद्धांत, यांनी त्याची काही वैशिष्ट्ये दिले. हे झाले वैशिष्ट्य, हे दुसऱ्यासाठी तेच टीकाचं कारण ठरणार आहे. कसं पुढे आपण बोलणारच आहोत. सो सुरुवातीला वैशिष्ट्ये बघूया. सिद्धांतात दोन उत्पादनांचा विचार केला आहे, महत्त्वाचा भाग. पुढे प्रत्येक देशात काही नैसर्गिक घटकांची विपुलता प्राप्त असते. आताच आपण बघितलं की आमच्याकडे नैसर्गिक वातावरणामुळे कृषीप्रधान देश आहे आणि त्यामुळे आम्ही इझिली कृषी रिलेटेड, शेती रिलेटेड व्यापार आम्ही करू शकतो. तिसरा, उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारे उत्पादन घटक सारख्याच प्रकारचे असतात. वेगवेगळ्या देशांमध्ये जरी असलात तुम्ही
तरी हे उत्पादन घटक सारखेच असतात असं गृहीत धरलेलं आहे. उत्पादकांची कार्यक्षमता समान असते. आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी दोनच देश आहे असं म्हणणं आहे बघा हेक्स्चर ओलिन यांचं, की आंतरराष्ट्रीय व्यापारात दोनच देश आहे आणि दोनच उद्योग आम्ही दोनच प्रकारच्या उत्पादनांचा विचार करतोय. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शेवटचा, उत्पादन खर्चापेक्षा नैसर्गिक विपुलता हेच व्यापाराचे प्रमुख कारण मानले आहे. प्रश्न काहीही होऊ शकतो बघा. पहिला प्रश्न तर हेक्स्चर आणि ओलिन यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे तो आपल्याला होऊ शकतो आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक आधुनिक सिद्धांत, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांत कुणी मांडला तर हेक्स्चर ओलिन यांनी. बघा शेवटच्या याच्यावर देखील प्रश्न होऊ शकतो. उत्पादन खर्चापेक्षा नैसर्गिक विपुलता हेच व्यापाराचे प्रमुख कारण कोणत्या सिद्धांत मांडले आहेत किंवा कोणाच्या सिद्धांतमध्ये मांडलेले आहे. एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे, समजून घेत चला. पुढे जाऊया. या सिद्धांतावर काही टीका आहे. आत्ताच आपण म्हटलं होतं जे वैशिष्ट्य आहे हेक्स्चर ओलिनसाठी, जे वैशिष्ट्य जे गृहीतक आहे हे इतरांसाठी झालं टीकेचं कारण. ओके, काय काय बघा. केवळ दोनच घटकांचा विचार आपण आत्ताच विचार केला, यस टीकेचं कारण आहे हे. सेकंड, स्थितिशील स्वरूप. थर्ड, घटक किमान समान होत नाही. तिथे काय म्हटलं हेक्स्चर ओलिन म्हणताय की बाबा घटक समान आहे, वेगवेगळ्या देशांमधील दोन देशांमधील आम्ही उत्पादनाचा विचार करतोय याचे घटक समान आहे, मात्र असं होऊ शकत नाही. उत्पादन घटक प्रमाण समान नसते. पूर्ण स्पर्धा गृहीत धरलेली आहे, हे देखील पूर्ण स्पर्धा हे देखील बघायला आपल्याला भेटत नाही. सो हे टीकेचं कारण आहे. पुढे जाऊया. पुढचा सिद्धांत आहे लिओन्टिफ यांनी एक सिद्धांत मांडला. लिओन्टिफ इज अ नेम ऑफ द पर्सन. हे अगोदर समजून घ्या. जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये राम साम सीता गीता ओम जय जगदीश अमर अकबर अँड थुणी हे जसे आपले नावं आहेत त्या पद्धतीने लिओन्टिफ हा देखील एक व्यक्ती आहे. याने कुठला सिद्धांत मांडलेला आहे तर विरोधाभास सिद्धांत हा त्याने मांडलेला आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बाबा विरोधाभास सिद्धांत हा कुणी मांडला आहे तर मग लिओन्टिफ याने मांडला आहे की हेक्स्चर ओलिन मांडला आहे की बाबा अजून कुणीतरी मांडला आहे. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बाबा लिओन्टिफ याने विरोधाभासाचा सिद्धांत मांडलेला आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मग काय काय या सिद्धांतावर टीका आपण डिस्कस करूया. ओके, सिद्धांतावरील टीका यामध्ये 1, 2 आणि 3 सिद्धांतावर टीका. एक पहिले मोजमापाची चुकीची पद्धत. ओके, त्यानंतर विशिष्ट काळाशीच संबंधित धरलेलं आहे त्यांनी आणि निष्कर्ष पूर्णपणे सत्य नाही. ओके, लिओटिफन्स यांनी विरोधाभास हा सिद्धांत मांडला. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जाऊया. ॲडम स्मिथ ही इज अ व्हेरी ग्रेट पर्सन अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर एक्झामिनेशन ऑल्सो. ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभ सिद्धांत हा मांडलेला आहे. लक्षात ठेवा डिअर स्टुडंट्स, ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभ सिद्धांत हा मांडला आहे. म्हणजे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, निरपेक्ष लाभ सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडला? हेक्स्चर ओलिन, लिओटिफन्स किंवा ॲडम स्मिथ? कोणी मांडला आहे तर हा मांडलेला ॲडम स्मिथ यांनी. निरपेक्ष लाभ सिद्धांत ॲडम स्मिथ. आता यामध्ये आपण इथे लिहिलेलं एक वेल्थ ऑफ द नेशन. इट इज अ बुक दॅट इज रिटन बाय ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी लिहिलेलं हे एक ग्रंथ, एक बुक आहे. लक्षात ठेवा, वेल्थ ऑफ द नेशन. प्रश्न विचारला जाऊ शकतो, वेल्थ ऑफ द नेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? वेल्थ ऑफ द नेशन इज रिटन बाय ॲडम स्मिथ. केव्हा लिहिला? 1776. व्हेरी इम्पॉर्टंट डिअर स्टुडंट, स्क्रीनशॉट घ्या, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. ॲडम स्मिथ यांचा सिद्धांत कुठला आहे? निरपेक्ष लाभ सिद्धांत. ओके, सॉरी 1 मिनिट, जस्ट होल्ड डाऊन. ओके, सो ॲडम स्मिथ यांचा कुठला सिद्धांत आहे? निरपेक्ष लाभ सिद्धांत. ओके, त्यांनी कुठलं बुक लिहिलेलं आहे किंवा कुठला ग्रंथ आहे त्यांचा? वेल्थ ऑफ द नेशन. हा ग्रंथ त्यांनी केव्हा लिहिला? 1776 मध्ये.
ओके, आपण पुढे जातोय. निरपेक्ष लाभ सिद्धांत जो आपण म्हणतोय, हा सिद्धांतामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहोत. निरपेक्ष लाभ सिद्धांतामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. कोणत्याही दोन देशांची तुलना केली असता एखादा देश काही वस्तूंच्या उत्पादनात इतर देशांपेक्षा अधिक कार्यक्षम असतो. बघा काय करतोय आपण, काय म्हणतोय, ॲडम स्मिथ कोणता सिद्धांत मांडतोय तेही समजून घ्या अगोदर. निरपेक्ष लाभ सिद्धांत काय म्हणतोय, निरपेक्ष लाभ सिद्धांतात दोन देशांची तुलना केली असता काय दिसतंय, त्यातील एखादा देश, जो दोन देशांची आपण तुलना करतोय त्यातील एखादा देश हा का इतर देशांपेक्षा विशिष्ट उत्पादनात अधिक कार्यक्षम असतो आणि दुसऱ्या उत्पादनात कमी कार्यक्षम असतो. काय करतोय ॲडम स्मिथ, दोन देशांची तुलना करतोय आणि म्हणतोय की असं होऊ शकतं की एखादा देश एका विशिष्ट उत्पादनात अधिक कार्यक्षम असेल आणि इतर उत्पादनात कार्यक्षम नसेल. ओके, त्याचप्रमाणे जर, मग पुढे काय म्हणतोय बघा ॲडम स्मिथ, जर दुसऱ्या देशापेक्षा अधिक कार्यक्षम असलेल्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण केले तर त्या दोन्ही देशांना लाभ होऊ शकतो. बघा काय म्हणतोय ॲडम स्मिथ, थोडक्यात आपण समजून घेऊया. दोन देशांची तुलना केली असता एका देशामध्ये त्या एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनावरती तो कार्यक्षम आहे किंवा इतर वस्तूंपेक्षा अधिक कार्यक्षम आहे आणि दुसऱ्या वस्तूच्या बाबत कमी कार्यक्षम आहे. लक्षात घ्या, उदाहरण घेऊया आपण, उदाहरण घेऊया बाबा, चायनाचं एक्झाम्पल आपण जर घेतलं. ओके, चायनाचं उदाहरण घेतलं तर चायनामध्ये बघा, चले तो चांद तक नाही तर शाम तक आपण म्हणतोय, बट या ठिकाणी इलेक्ट्रिक गुड्स किंवा या पद्धतीच्या ज्या वस्तू तयार होतात याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं आणि त्याचा तो सप्लाय करतात. मग त्यांनी कॉन्सन्ट्रेट कुठे केलं आहे, ते इलेक्ट्रिक गुड्सवरती. भारताचं आपण उदाहरण घेतलं, आपण कृषीप्रधान देश आहोत, मग आपण त्या पद्धतीच्या प्रोडक्टवरती आपण विचार केला, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि इतर देशांना त्याचा सप्लाय केला तर आपल्या देशाला नक्की त्याचा फायदा होईल. ओके, एक एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे ॲडम स्मिथने की चायनामध्ये वस्तू उत्पादन इलेक्ट्रिक गुड्स तयार होणं आणि याच्यावरती ते कॉन्सन्ट्रेट करताय आणि अमेरिकेमध्ये डिझाईन याच्यावरती ते कॉन्सन्ट्रेट करताय. आणि ह्या दोघांनी, अमेरिकेने फक्त डिझाईनवरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि चायनाने जर प्रोडक्शनवरती कॉन्सन्ट्रेट केलं तर ह्या पद्धतीने विनिमय करून दोघंही देशांना फायदा होऊ शकतो. थोडक्यात काय, ज्या देशाकडे जी कार्यक्षमता जास्त आहे उत्पादनाच्या बाबत त्याच्यावरती त्याने कॉन्सन्ट्रेट करावं, लक्ष केंद्रित करावं आणि इतर देशांना त्याच्या निर्यातीस प्रोत्साहन तुम्हाला मिळेल. ओके, पुढे जाऊया. ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांतावरील काही टीका आहे. काय टीका आहे बघा, फक्त श्रम याचाच उत्पादनात विचार केलेला आहे. ओके, आत्ताच आपण चायना उदाहरण घेतलं, चायनाचं उदाहरण समोर घ्यायचं कारण एवढंच की श्रम तिथे अतिशय कमी किमतीमध्ये श्रम उपलब्ध आहे. भारतामध्ये देखील श्रम हे अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे, तेही ऑल वर्ल्डमध्ये आपले जे श्रम, आपला जो कॅन्डिडेट आहे ही इज अ बेस्ट इन ऑल ओव्हर वर्ल्ड. लक्षात ठेवा की अधिक काय म्हणूया आपण, ज्ञान असणारा असं आपण म्हणू शकतो. आणि मग या ठिकाणी बघा क्रिटिसिझम काय केलेलं, टीका काय केली, फक्त श्रम याचाच त्याने विचार केलेला आहे, भौगोलिक अंतर याचा विचार केला नाही आणि विशेषीकरण याला अवास्तव महत्त्व दिलेलं आहे. 3 फार महत्त्वाचे टीका याच्यावरती झालेला आहे. पुढे जाऊया आपण. रिकार्डो, तिसरा व्यक्ती आपल्याला मिळालेला आहे रिकार्डो. लक्षात ठेवा, रिकार्डो यांनी तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे, हे सर्व सिद्धांत आपण आत्तापर्यंत काय काय बघितलंय, ओलिन बघितलं आहे, त्याचबरोबर ॲडम स्मिथ आणि आता रिकार्डो बघतोय. सो या सर्वांचा तुम्ही व्यवस्थित स्टडी करा, लेक्चर पुन्हा एकदा बघा आणि हे सिद्धांत लिहून काढा, त्याचे इम्पॉर्टन्स लिहून काढा. ठीक आहे, बघा रिकार्डोने कुठला सिद्धांत मांडलेला आहे, तुलनात्मक खर्च सिद्धांत. रिकार्डो इज अ नेम ऑफ द पर्सन, याने तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला. रिकार्डोने देखील एक बुक लिहिलेला आहे, एक ग्रंथ लिहिलेला आहे,
त्या ग्रंथाचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन इज अ नेम ऑफ द बुक विच इज रिटन बाय द रिकार्डो. लक्षात ठेवा, 1817 रिकार्डो यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हे काय लिहिलं आहे, बुक लिहिलं आहे, एक ग्रंथ लिहिलेला आहे. समजून घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, तुलनात्मक खर्च सिद्धांत हा कुणी मांडला आहे. सो नेम ऑफ द पर्सन इज अ रिकार्डो. लक्षात ठेवा, रिकार्डो तुलनात्मक खर्च सिद्धांत. त्याचबरोबर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन इज रिटन बाय. प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथाचं लेखन कुणी केलं आहे, तर कुणी केलं आहे, रिकार्डो याने केलेलं आहे. आणि वेल्थ ऑफ द नेशन या ग्रंथाचं लेखन कुणी केलं आहे, तर ॲडम स्मिथ यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. मग काय मांडलेलं आहे सिद्धांतामध्ये, ओके, या तुलनात्मक खर्च सिद्धांत या विषयावर विचार केलेला आहे. कसला विचार केला आहे, ओके, तुलनात्मक खर्च सिद्धांत या याचा विचार केलेला आहे. मग काय नेमका तुलनात्मक खर्च सिद्धांत. विदेशी व्यापार या प्रकरणात व्यापाराबाबत तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडला कोणी, रिकार्डो यांनी. ओके, या सिद्धांतानुसार रिकार्डोंच्या मते, बघा या सिद्धांतानुसार काय आहे, रिकार्डो यांच्या मते दोन देशांमध्ये वस्तूंच्या उत्पादन खर्चात फरक असतो. काय, दोन देशांमध्ये वस्तूंच्या उत्पादन खर्चात फरक असतो आणि त्यामुळे या दोन देशांनी आपापसात व्यापार सुरू केल्यास दोघांनाही लाभ होऊ शकतो. दोन देशांमध्ये काय आहे, तर उत्पादन खर्चात तफावत असणारे, फरक असणारे, आणि हे दोन देश, या दोन देशांनी जर आपापसात व्यापार केला तर दोघांनाही फायदा होईल. थोडक्यात कसा, ज्या उत्पादन खर्चात ज्या वस्तूच्या उत्पादन खर्च माझ्याकडे कमी आहे मी त्याचं उत्पादन करेल आणि त्याची निर्यात करेल. ज्याचं उत्पादन खर्च जास्त आहे त्याची मी आयात करेल. आणि या पद्धतीने दोघंही देश जर एक्सचेंज करत असतील तर फायदा दोघंही देशांना होणार आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. रिकार्डोच्या सिद्धांताची काही गृहीतके. काय गृहीतके, त्यांनी पहिलं गृहीतक मांडलं आहे दोनच वस्तू. पहिले बघा इथे एक गृहीतक लक्षात ठेवा, दोनच देश. रिकार्डो दोनच देशांचं तुलना करतोय. बघा रिकार्डो यांनी सिद्धांत जो मांडला ना, हा सिद्धांत ॲडम स्मिथ यांच्या सिद्धांताला अनुसरून मांडलेला आहे आणि बऱ्यापैकी मिळते जुळते सिद्धांत आहे. ॲडम स्मिथ यांचा सिद्धांत आणि रिकार्डो यांचा सिद्धांत बऱ्यापैकी मिळता जुळता आहे. ओके, ॲडम स्मिथ देखील दोनच देशांचा विचार करतो आणि रिकार्डो देखील दोनच देशांचा विचार करतो. दोनच देश, दोनच वस्तू, श्रम स्वरूपात उत्पादन खर्च. ॲडम स्मिथ देखील श्रम स्वरूपातच म्हणतोय. स्थिर उत्पादन फलित, मुक्त व्यापार असं गृहीत धरलेलं आहे त्यांनी. वाहतूक खर्चाचा अभाव विचारात घेतलेला नाही आहे. स्थिर मागणी, एकच चलन आणि समान आर्थिक स्थिती असे काही गृहीत धरलेले आहे. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, हे संपणार नाही. गुस्ताव कॅसेल इज अगेन नेम ऑफ द पर्सन, इज अगेन न्यू पर्सन. ओके, गुस्ताव कॅसेल इज अगेन न्यू पर्सन, नेम ऑफ द पर्सन. काय मांडला त्यांनी, क्रयशक्ती समानता सिद्धांत. आता यामध्ये क्रयशक्ती कशाला म्हणायचं, तर क्रयशक्ती म्हणजे चलनाच्या अंगी असणारी खरेदी शक्ती होय. प्रश्न दोन तयार होऊ शकतात. बघा इथे क्रयशक्ती समानता सिद्धांत कुणी मांडला, तर गुस्ताव कॅसेल यांनी मांडलाय. दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो, डॅश डॅश म्हणजे चलनाच्या अंगी असणारी खरेदी शक्ती होय. सो क्रयशक्ती. लक्षात ठेवा, डॅश डॅश मीन्स, समजा हे दिलेलं नाही आहे, डॅश डॅश मीन्स, डॅश डॅश म्हणजे चलनाच्या अंगी असणारी खरेदी शक्ती होय. सो ॲन्सर इज क्रयशक्ती. लक्षात ठेवा, ॲन्सर काय असणार आहे, क्रयशक्ती. पुढे जाऊया आपण. क्रयशक्ती म्हणजे हा क्रयशक्ती समानता सिद्धांत काय आहे, थोडक्यात दोन लाईनमध्ये आपण त्याचं विवेचन बघूया. ज्या ठिकाणी दोन देशातील चलनाची क्रयशक्ती समान होते
त्या ठिकाणी विनिमय दर निश्चित होतो आणि हे या सिद्धांताचे मूळ स्वरूप आहे. काय म्हटलं आहे बघा, ज्या ठिकाणी दोन देशांच्या चलनाची क्रयशक्ती काय होते, समान होते, त्या ठिकाणी विनिमय दर काय होतो, निश्चित होतो. क्रयशक्ती समान झाली, विनिमय दर समान. ओके. आणि त्या ठिकाणी तुमचं काय ठरणार आहे, विनिमय दर ठरणार आहे. लक्षात घ्या, क्रयशक्ती सिद्धांत थोडक्यात आपण मांडणी करतोय. पुढचा भाग आपण बघणार आहोत, व्यापार शर्ती. आता व्यापार शर्ती कशाला म्हणायचं बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन राष्ट्रांतील वस्तूंच्या देवाणघेवाणीचा दर म्हणजे व्यापार शर्ती होय. आम्ही इंडिया, आपण भारत, इंग्लंड बरोबर काहीतरी व्यापार करतोय आणि हा व्यापार करत असताना तुमच्या दोघा देशांमध्ये देवाणघेवाणीच्या बाबत, आयात निर्यातीच्या बाबत ज्या काही शर्ती ठरतील ह्या सर्व तुमच्या व्यापार शर्ती झाल्या. महत्त्व काय, आर्थिक विकासास मदत, आयात निर्यात धोरण ठरवण्यास महत्त्व होते, उत्पन्न व रोजगार यावर चांगला परिणाम होतो, लोकांच्या जीवनमानाचा दर्जा अभ्यासता येतो. ठीक आहे, हे काही महत्त्व आहे त्याचे. पुढे जाऊया. काही धोरण फार महत्त्वाचं बघा, मुक्त व्यापार धोरण. कशाला म्हणायचं मुक्त व्यापार धोरण, ज्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात शुल्क म्हणजेच काय, कर, शुल्क कर आकारले जात नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. काय, ज्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण मध्ये काय शुल्क म्हणजेच कर आकारला जात नाही किंवा आयात निर्यातीचा कोटा निश्चित केला जात नाही. ओके. त्याचबरोबर परकीय चलनाच्या देवाणघेवाणीवर कोणताही निर्बंध नसतो. काय जो आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात कर आकारला जात नाही. सेकंड, आयात निर्यात किती आयात करावी, किती निर्यात करावी याचा कोटा ठरवला जात नाही. त्याचबरोबर परकीय चलनाच्या देवाणघेवाणीवर निर्बंध नसतात. त्याचबरोबर आपण पुढे जाऊया. काय, इतर देशातून निर्यात होणाऱ्या वस्तू व सेवांना सरकारकडून अर्थसहाय्य दिले जात नाही. या आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण म्हणजे मुक्त व्यापार होय. फार महत्त्वाचं आहे. नाही जास्त आहे, लक्षात ठेवा. इझी. काय, कर आकारला जात नाही, निर्यातीचा कोटा फिक्स नाही. ओके. देवाणघेवाणीवर निर्बंध नाही, परकीय चलनाच्या देवाणघेवाणीवर निर्बंध नाही आणि सरकारकडून अर्थसहाय्य नाही, म्हणजे मुक्त व्यापार धोरण होय. ओके. तुम्हाला असं म्हटलं जाऊ शकतं, खालीलपैकी कोणता गुणधर्म हा मुक्त व्यापार धोरणात येत नाही. आपल्याला त्याचं माहिती पाहिजे. कर आकारला जात नाही आहे. ओके. कर आकारला जात नाही, देवाणघेवाणीवर बंधन नाही आणि खाली म्हटलेलं आहे सरकारचं अर्थसहाय्य मिळतं. तर आपला आन्सर काय झालं, सरकारचं अर्थसहाय्य मिळते. कारण हे चुकीचं आहे. मुक्त व्यापार धोरणामध्ये सरकारचं अर्थसहाय्य मिळत नाही. दॅट इज आन्सर. सो प्रश्न काय विचारतील त्यासाठी आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मग मुक्त व्यापार धोरण लक्षात ठेवा. काय मी पुन्हा हायलाईट करतोय. कर आकारले जात नाही, आयात निर्यातीचा कोटा निश्चित नाही, परकीय चलनाच्या देवाणघेवाणीवर निर्बंध नाही आणि अर्थसहाय्य दिले जात नाही. ओके. हे महत्त्वाचे भाग. मुक्त व्यापार धोरणाचे फायदे बघा काय. उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर. दुसरा, स्पर्धा शक्तीत वाढ होते, बाजारपेठांचा विस्तार होतो, औद्योगिकरणाला सहाय्य मिळते, व्यापार चक्राचे नियंत्रण, आंतरराष्ट्रीय सहाय्य आणि जलद आर्थिक विकास. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी मुक्त व्यापार धोरणाचे फायदे सांगा. ओके. ते फायदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि मक्तेदारीला आळा देखील एक फायदा आहे त्याचा. पुढे आता मुक्त व्यापार धोरण जसं बघितलं तसंच संरक्षित व्यापार धोरण हे पूर्णपणे विरुद्ध आहे. लक्षात ठेवा. संरक्षित व्यापार धोरण हे मुक्त व्यापार धोरणापेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहे. काय विचार करतो आपण, दोन देशात जो आयात होते त्याच्यावर कर आकारला जाणार आहे.
जकात आकारली जाणार आहे. स्वदेशी उद्योगांचे देशी बाजारपेठेतील परकीय वस्तूंच्या स्पर्धेपासून संरक्षण केलं जाईल. काय काय? आयातीवर कर आकारला जाईल, जकात आकारली जाईल आणि स्वदेशी उद्योगांचं परकीय उद्योगांपासून संरक्षण केलं जाईल. हे महत्त्वाचा भाग आहे. मुक्त व्यापार, कर आकारत नाही, परकीय चलनावर बंधन नाही, सरकारचे कुठलेही निर्बंध नाही वगैरे वगैरे. आणि इथे मात्र कर आकारला जाणार आहे, जकात आकारली जाणार आहे आणि स्वदेशी उद्योगांना इथे काय देताय तुम्ही? संरक्षण देताय. आता संरक्षण देताय म्हणजे नेमकं काय, तर याच्यावरती बोलून आजच्या लेक्चरला आपण थांबूया. डम्पिंग, तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, डम्पिंग किंवा अवपुंजन मराठीमध्ये म्हणतो. डम्पिंग शब्द लक्षात ठेवा. काय होतं डम्पिंग कशाला म्हणायचं बघा. बऱ्याच वेळेस काय होतं, इतर देश म्हणजे एक देश त्याच्या देशातील उत्पादन हे दुसऱ्या देशामध्ये कमी किमतीला विकतो. कमी किमतीला म्हणजे कसं लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल विचार करूया आपण की आपल्या खास करून हे धोरण चायना अवलंबते आणि हे धोरण इतर देशांसाठी योग्य नाही किंवा चांगले नाही आणि हे धोरणाचा अवलंब चायना करते आणि म्हणून चायनीज जे वस्तू आहे आपल्या देशामध्ये कमी किमतीला मिळतात. काय धोरण काय करतात बघा हे डम्पिंगचं. उदाहरण घेऊया चायना. चायनीज गव्हर्नमेंट जे आहे हे काय करतं, ज्या चायनीज वस्तू आहे याला सबसिडी देतं, याला अर्थसहाय्य देतं आणि वस्तू उत्पादन खर्चापेक्षा, बघा बरं का काय सांगतोय मी, वस्तूच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी खर्चात कमी किमतीला ते इतर देशांना विकतात. म्हणजे उदाहरणार्थ चायनामध्ये एक वस्तू तयार होते 100 रुपयाला आणि ते भारतामध्ये विकताय 90 रुपयाला. ओके, आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये लॉजिक काय, तर याच्यामध्ये फार महत्त्वाचं लॉजिक असं की याच्यातून भारतातील उद्योगधंदे काय येतील, धोक्यामध्ये येतील आणि काही कालांतराने बंद देखील होतील. ओके, आता आपल्या उद्योगधंद्यांमध्ये समजा एखादी वस्तू 100 रुपयाला तयार होते आणि चायनीज तो 90 रुपयाला विकतोय, मग आपला ग्राहक तिकडे वळेल किमतीचा विचार करून आणि याच्यातून आपले उद्योगधंदे बंद होऊ शकतात. याला डम्पिंग म्हणतात. एक देश त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला ती वस्तू दुसऱ्या देशात विकतो आणि दुसऱ्या देशातील उत्पादनाला बंद करण्याचा प्रयत्न करतो. एकदा बंद पडला उद्योगधंदा की तिथली पूर्ण बाजारपेठ तो कॅप्चर करून घेतो. बाजारपेठ कॅप्चर झाली, त्याची मोनोपॉली निर्माण झाली की तो त्या पद्धतीने तिथे काय करू शकतो, त्या पद्धतीने त्याचे भाव वाढ करू शकतो आणि संपूर्ण बाजारपेठ काबीज करू शकतो. आणि म्हणून अशा डम्पिंगपासून अवपुंजनपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक देशामध्ये संरक्षण व्यापार धोरण हे आकारतो. आणि म्हणून चायनीज माल आपल्या देशामध्ये जेव्हा येतो आपण याच्यावर मोठ्या प्रमाणावरती कर लादतो जेणेकरून आपल्या देशातील उद्योगांना संरक्षण मिळावं. ओके, सो डिअर स्टुडंट्स, आपण या ठिकाणी थांबतोय. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा हा फर्स्ट हाफ होता. सेकंड हाफ मी लवकरच घेऊन येतोय. त्याचबरोबर आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये काही अजूनही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो थँक्यू स्टुडंट. थांबूया.